शिकवितो जो जगण्याचा सार, तोच तू अमुचा एकमेव आधार. तू शिकवितो आम्ही कसा करावा भवसागर पार. दत्त जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. दत्त जयंती सप्ताह विशेष. आज आपण श्री दत्त जन्माची कथा पाहणार आहोत. श्री दत्त जन्माची कथा. अत्री मुनींची पत्नी अनुसया ही अत्यंत पतिव्रता व साध्वी स्त्री होती. ती आश्रमात पतीच्या सानिध्यात राहून पतीची अति उत्तम प्रकारे सेवा करीत असे. तसेच आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथीचे मोठ्या प्रेमाने व आदराने स्वागत करत असे. वेळोवेळी आलेले पाहुणा अनुसयेच्या आश्रमातून कधीच उपाशी पोटी गेला नाही किंवा रिक्त हस्ताने गेला नाही. तिचा हा आचार पाहून प्रत्यक्ष सूर्य सुद्धा तिला भिवू लागे. अग्नी तिच्या पुढे शीतल होई, पवन तिच्या पुढे नम्र होई. तिच्या शापाच्या भयाने सारी पंचमहाभूते तिच्या पुढे थरथर कापत असे. एवढा तिचा पतिव्रत्याचा प्रभाव, पतीबद्दल तिच्या ठायी असलेली अनन्य भक्ती व लोकाबद्दल असलेला आत्यंतिक आदर, त्यामुळे तिचे नाव साध्वी व पतिव्रता स्त्री म्हणून सर्वतोमुखी झाला होता. ही वार्ता अर्थात नारद मुनींच्या कानी सुद्धा कानावर गेली आणि शिवाय राहिली नाही. नारदांचे नावच मुळे कळीचा नारद. तेव्हा ही वार्ता त्यांनी वैकुंठाला जाऊन साक्षात लक्ष्मीला सांगितली, पार्वती पुढे सुद्धा सांगितली आणि अनुसयेच्या पतिव्रत्याचे गुणगान सावित्री पुढे सुद्धा केले. म्हणजेच विष्णूंची पत्नी लक्ष्मी, शंकराची जी पत्नी आहे ती पार्वती आणि ब्रह्माजींची जी पत्नी आहे ती सावित्री, या तिन्ही स्त्रियांच्या पुढे अनुसयेच्या पतिव्रत्याची कहाणी नारदांनी अगदी योग्यरित्या सांगितली. तिच्या आदरातिथ्याविषयी धन्योद्गार काढले. तेव्हा साहजिकच त्यांना या अनुसयेबद्दल मत्सर वाटू लागला. ही अनुसया यत्किंचित मानव व आपण देवी, तेव्हा या अनुसयेचे वर्चस्व आपणावर कसे जास्त होऊ शकते, तेव्हा हिचे सत्व हरण कसे करावे असा त्यांच्या मनात विचार आला. आणि हा विचार त्यांनी आपापल्या पतीजवळ सुद्धा बोलून दाखवला. तेव्हा त्रयमूर्तींनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश क्रोधाने संतप्त झाल्या आणि म्हणाले की ती पतिव्रता कशी आहे हे आम्ही पाहतो व तिचा व्रतभंग आम्ही जरूर करतो. अशी प्रतिज्ञा करून ते तिघे मिळून मृत्यूलोकात यावयास निघाले. त्या तिघांनी ब्रह्मरूपाची रूपे घेतली, म्हणजेच ब्राह्मणाची रूपे घेतली. शुभ्र धोतर, अंगावर रेशमी उपरणे, यज्ञोपवीत आणि हातात कमंडलू अशा थाटात ते तिघे अत्री मुनींच्या आश्रमात आले. भर दुपारची वेळ, ऊन मी म्हणत होते. अशा वेळी आपल्या आश्रमात आलेले ब्राह्मण अतिथी पाहून अनुसयेने त्यांना मोठ्या आदराने बसावयास आसन दिले. त्यांचे चरण धुतले व भक्तिभावाने त्यांचे पूजन केले. त्यांना पाटावर बसून जेवण वाढले. पण तिला अतिथी म्हणाले, आम्ही लांबून आलो आहे. तुझे रूप खूप स्वरूप पाहून आम्हास इच्छा झाली आहे की तू नग्न होऊन आम्हास अन्न वाढावे. आसनी बैसता सत्वर, म्हणती क्षुधा लागली फार. नग्न होणे निर्धार, इच्छा भोजने देईजे. हे वचन ऐकताच अनुसया चिंतन करीत मनात म्हणाली, हे कोणी कारणिक पुरुष माझे सत्व पाहण्यासाठी आले आहेत. यात जर विनमुख पाठवले तर माझ्या सत्वाची हानी होईल. माझे मन निर्मळ आहे, शिवाय माझ्या पतीचे तप सामर्थ्य माझ्या मागे आहे. असे मनात आणून सती म्हणाली, थांबा, तुमच्या इच्छेप्रमाणेच करते. एवढे बोलून असे म्हणत माता अनुसया तात्काळ घरात गेली. त्यावेळी तिचे पती देवाजवळ ध्यानस्थ बसले होते. त्यास ही सारी कथा निवेदन केली. तेव्हा मुनींनी अंतर्ज्ञानाने हे सारे ओळखले व आपल्या पत्नीस एका पंचपात्रात गंगोदक देऊन म्हणाले, हे गंगोदक त्या अतिथीच्या अंगावर उडव व त्यांना इच्छा भोजन दे. हे जाणूनी माणासी तीर्थगंडी देई कांतेसी, गंगा प्राक्षोनी तिघांशी भोजन देई जानपा. तेव्हा पतीच्या आज्ञेप्रमाणे ती तीर्थाची पंचप्राप्ती हातात घेऊन अनुसया आश्रमाबाहेर आली. हातातील गंगोदक त्या तिघांवर उडविले. तो काय आश्चर्य, त्या गंगोदकाचा स्पर्श होताच हे तिघे अतिथी तात्काळ बालक झाले. लहान बालक, अगदी लहान.
तीन गोजिरी गोजिरी बालके पायाजवळ लोळू लागली तेव्हा अनुसयेने तात्काळ त्यांना उचलून कडेवर घेतले आणि त्या अतिथीच्या इच्छेप्रमाणे कंचुकोसहित परिधान फेडूनी ठेवीन लगता क्षण नग्न होऊनी जाणं बाळाजवळी बैसत असे. बाळे घेऊनी मांडीवरी स्तनी लावी जेव्हा सुंदरी पाना फुटला ते अवसरी देखोनी सती आनंदे. अशा तऱ्हेने गंगोदक उडवल्यानंतर त्या तिघा अतिथींची बालके झाली. ती बालके रडू लागली तेव्हा त्यांना भूक लागली असेल असे समजून माता अनुसयेने त्यांना यथेच्छ स्तनपान करविले. त्याची क्षुधा निवारण केली व त्यांना पाळण्यात घालून थोपटून झोपी घातले. असे त्या पतिव्रत्याचे फळ आहे. अशी कित्येक युगे लोटली पण ही तिन्ही बालके मात्र आहे त्याच स्वरूपात राहिली. असे होता होता एकदा नारद मुनीची स्वारी अत्री मुनीच्या आश्रमात आली. मुनींनी त्याचे आदराने स्वागत करून बसावयास आसन दिले. तेव्हा त्याच ठिकाणी ती तीन बालके म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश रांगेत खेळत असताना नारदांनी पाहिली. नारदांनी त्या बालकांना तात्काळ ओळखले पण तेथे ते काहीच बोलले नाहीत. अत्री मुनीचा निरोप घेऊन स्वर्गलोकी आले व ही गोष्ट त्यांची पत्नी लक्ष्मी, पार्वती आणि सावित्री यांना सांगितली. तेव्हा त्या फार चिंताग्रस्त झाल्या. ऐसे सांगता मग ब्रह्मापुत्र तिघे मिळाल्या एकत्र जोडोनी या पाणीपात्र नारदासी विचारती. तेव्हा त्या तिघांनी नारदाला हात जोडून अशी विनंती केली की हे मुनिवर, आम्हाला त्या अत्री मुनीच्या आश्रमात घेऊन चला म्हणजे आम्ही आपले भ्रतार परत शोधून घेऊन येऊ. तेव्हा नारदांनी त्यांना जो अत्री मुनीचा आश्रम दाखविला. इकडे त्या तिघी माता अनुसयेकडे गेल्या. तिची त्यांनी करुणा भाकून झालेली सारी कथा निवेदन केली व अनुसयेची क्षमा सुद्धा मागितली. तेव्हा त्या अनुसयेस दया येऊन तिने हा वृत्तांत आपल्या पतीस म्हणजेच अत्री मुनींना सांगितला. तेव्हा अत्री मुनींनी फिरून गंगोदक देऊन ते त्या बालकावर शिंपडण्यास सांगितले. तेव्हा हातात तीर्थाची पंचपात्री घेऊन माता अनुसया बाहेर आली. त्या बालकावर गंगोदक शिंपडले. तेव्हा ही बालके पूर्ववत देवस्वरूप झाली म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिन्ही बालके अगदी पूर्ववत झाली. इतक्यात मुनी बाहेर आले. त्यांनी देवांना साष्टांग नमस्कार घातला. त्यावेळी विष्णू, शंकर, ब्रह्मदेव प्रसन्न झाले व म्हणाले, हे अनुसये, आम्ही तुझवर प्रसन्न झालो आहोत. तेव्हा तू इच्छित असा वर माग. तेव्हा अनुसयेने तिघे बालके म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश माझ्या घरी तीन मूर्ती एकरूप होऊन पुत्राप्रमाणे राहू देत असा वर मागितला. तेव्हा देवांनी तथास्तु असं म्हणून देव अंतर्धान पावले आणि मासान माझी मार्गेश्वर, उत्तम महिना प्रियकर, तीर्थी माझी तिथी थोर, चतुर्दशी शुद्ध पय, वार बुधवार कृतिका नक्षत्र, ते दिनी ब्रह्मा विष्णू त्रिनेत्र, तिघे मिळून एकत्र शुद्ध सत्व निवडले. त्रिमूर्तीचे सत्व मिळून मूर्ती केली असे निर्माण, ठेवी ते झाले नामाभिधान, दत्तात्रेय अवधूत. अशा तऱ्हेने मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी दत्तात्रेयांचा जन्म झाला. 3 शिरे 6 हात आणि तेजस्वी अंगकांतीचे ते बालक पाहून सती अनुसयेला अत्यंत आनंद झाला. ती पतिव्रता स्त्री खरोखरच धन्य होय. तेव्हापासूनच दत्तात्रय गुरूंचा आज तागायत मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेला प्रदोषकाली दत्ताच्या देवालयात दत्त जयंतीचा उत्सव प्रतिवर्षी खूप हर्षाने साजरा होतो. तसेच घरोघरी दर गुरुवारी दत्ताच्या फोटोला हार घालून दत्तभक्त त्यांचे पूजन व प्रार्थना करतात. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तुझे सद्गुरु पाय दोणी. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ही श्री गुरुदत्ताच्या जन्माची कहाणी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.